आपण आज चिकन करणार आहे. चिकन आहे 1 किलो. आपण आज उकडून घेतलेला आहे. कुकरमध्ये तुम्हाला दिसत आहे. आता वाटण करायचं आहे आपल्याला. तर आम्ही घेतले अर्धी वाटी खोबरं, 1 कांदा, अर्धा टमाटो आणि कोथिंबीर, काळं तिखट, हळद, लसूण, अद्रक आणि धन्याची पावडर आणि एव्हरेस्ट मसाला. करत आहे खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचं पुन्हा कांदा आणि टोमॅटो पुन्हा घालणार आहोत. वाटण झालेलं आहे. त्यात कांदा आणि टोमॅटो टाकतो आहे. थोडंसं पाणी टाकून वाटण अजून बारीक करता येईल. आता बघा वाटण किती बारीक झालं. एवढं बारीक वाटण पाहिजे आपल्याला रस्सासाठी. रस्सा आणि सुक्का ह्याच्यात दोन्ही पण होणार. आता मी कढईत तेल टाकते. 2 ते 3 चमचे तेल. आता आपण वाटण टाकत आहात. बघा तेल सुटलंय का नाही बघा. अजून थोडंसं चांगलं भाजायचं आपण. आता आपण काळं तिखट आणि हळद टाकणार आहे. हे तिखट आमच्या घरचं आहे बरं का. आम्ही एकत्रित आणत नाही, घरीच तयार करतो आणि खूप अप्रतिम आहे. टेस्ट भारी लागते काळ्या तिखटाची. हां, आता तिखट आम्ही थोडंसं टाकलंय. कुणाला जास्त लागत असेल तर जास्त टाका, कुणाला कमी लागत असेल तर कमी टाका. आम्हाला जास्तच लागतं म्हणून अजून 1 चमचा मी टाकत आहे. रंग वगैरे तेल सुटलं आहे का नाही, किती मस्त भाजलंय. आता आपण त्यात सुक्यासाठी करत आहोत. आपण हे वाटण आता सुक्यासाठी करतो. हे बघा चिकन घेतलंय मी उकडलेलं. आता मी त्यात फ्राय करायला टाकत आहे. आता आपण मीठ टाकू. आता आपण सुकं एका दुसऱ्या लंगडीत काढून घेतलंय. ह्याला लंगडी म्हणतात मुंबईत. आता आपण रस्सा करत आहे, चिकन रस्सा. त्यासाठी 2 चमचे तेल टाकत आहे. पुन्हा तोच वाटण टाकायचं. तेल तापलेलं आहे. आपण आता त्यात वाटण टाकत आहे. कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं ह्याचं वाटण आहे. किती बारीक झालंय बघितलं ना आपण. आता मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे. कारण आपल्याला रस्सा जास्त पाहिजे. कारण कुणाला जास्त रस्सा नाही आवडत, कुणाला सुका आवडतं, कुणाला रस्सा आवडतं, कुणाला रश्श्यामधलं चिकन आवडतं, कुणाला सुक्यामधलं रस्सा चिकन आवडतं. त्याच्यामुळे आपण दोन्ही पद्धत करत आहोत. हे आपण जे सुक्यात टाकली ते आपण रश्श्यामध्ये टाकणार आहोत. धन्याची पावडर, एव्हरेस्ट मटन मसाला किंवा चिकन मसाला. आता आपण त्यात काळं तिखट टाकणार आहोत आणि थोडंसं जास्त टाकू कारण ते झणझणीत करायचं आहे आपल्याला. हे बघा रस्सा वतत आहे. मिठाचं पाणी वतत आहोत चिकनचं. आता 1 चमचा मीठ टाकत आहोत.
आपल्याला रसा वाढवायचा आहे, अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यात. कारण एवढ्याच तर आम्हाला कोणा नाही, कारण आम्ही भरपूर लोक आहेत ना. छोट्या लोकांना ठीक आहे, 2-3 असतील घरात ते बस आहे ना. आता आम्ही 5-6 माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जरा जास्तच रसा लागेल. एवढंसं पाणी पुरेसं आहे 3 माणसांना, किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीने खाऊ शकतो. आता रशाला उकळी येत आहे, आपण थोडंसं गरम केलेलं पाणी ओतू शकतो. बस. आता आपण ह्या आमटीला उकळून घेऊ. आता मी बारीक गॅसवर ठेवते. अजून थोडीशी उकळू द्या, उकळले की अजून टेस्टी लागेल. आणि त्याचा कलर बघा, तवंग बघा किती सुंदर आलाय. अजून ती उकळली की संपलं, आपण ती गॅस 10 मिनिटांनी बंद करू. हा बघा तवंग आणि रसा कसा छान दिसतोय, सुंदर दिसतो. आपल्या रशाला तवंग किती छान आला आहे, तेलदार झाला आहे, तवंग मस्त आलेला आहे. सुक्का आणि रसा दोन्हीही तयार झालेला आहे.